तर स्वारगेट प्रकरणाविषयी बोलताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आरडाओरडा केल्यास बलात्कार झाला नसता अशा आशयाचं विधान समोर आलं आणि या वक्तव्यावरती विरोधकांनी टीकेची झोड उठवली। योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली। कदम आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न का करतायत हा सवाल विरोधकांनी विचारला। गृहराज्यमंत्र्यांना घटनेचं गांभीर्य नाही का असाही सवाल विचारण्यात आला। या टीकेनंतर कदमांनी आता स्पष्टीकरण दिलंय। आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं योगेश कदम म्हणाले। आज एखादा विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो, काय त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक दीड 2 3 4 मिनिटांमध्ये आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर त्याची माहिती आहे। परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही। त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। राज्यमंत्र्यांनी वक्तव्य करत असताना थोडं भान ठेवलं पाहिजे। आता हे म्हणजे खरं म्हणजे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदे सरकारमध्ये असे राज्यमंत्री बोलत असतील इतक्या अत्यंत गंभीर झालेल्या घटनेमध्ये प्रकरणात, त्यांच्या पक्षाचा एक आमदार सावकारे म्हणतो की अशा घटना घडतच असतात। असे आता याला काही लाज लज्जा सगळीच काय विकली का या लोकांनी की गुंडाळून ठेवली आहे कमरेला? थोडी तरी ठेवा। संवेदनशील प्रकरणांमध्ये प्रतिक्रिया देताना काळजी बाळगायला हवी असा सल्ला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा योगेश कदमांना दिलाय। योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं। योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राउडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता। तथापि ते नवीन आहेत, यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे। तुम्ही अमुक असा म्हटला, तमुक तसा म्हटला असं काही मला विचारू नका। खरं तर काही थोडंसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे।